विद्यार्थी मित्रांनो, TRTI मार्फत पोलीस भरती 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्यांच्या मार्फत ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मोफत मैदानी प्रशिक्षण दिले जाते आणि 72,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोण फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे, महिला पुरुष, शिक्षण किती पाहिजे, उंची किती पाहिजे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि लाभ कशा प्रकारचा भेटतो डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे आणि कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आणि खाली स्क्रॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन हेरे याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, पण त्यापूर्वी आता रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी कागदपत्रे कोणकोणती लागतील किंवा उंची किती, वय किती हे सगळं पाहणार आहोत। जाहिरात काढली आहे त्यांनी 26/9/2025 रोजी, हे तुम्ही बघू शकता। आणि पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत परिपत्रक आहे आणि पोलीस व सैन्य या 2 पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आता अर्ज करण्यासाठी वेबसाईट जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 29/9/2025 पासून सुरू आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2025 आहे। फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त 13 दिवस शिल्लक आहेत, तरी सगळ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे महत्त्वाचे आहे। पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना काय आहेत सूचना ते आपण एक एक करून पाहणार आहोत। उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि इतर बाबी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे। आता पहिलं पहा, उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल ID असणे आवश्यक आहे। म्हणजेच उमेदवार कायमस्वरूपी जी ईमेल ID वापरत आहेत तेच ईमेल ID त्यांना फॉर्म भरताना द्यायचे आहे। मित्रांनो, एवढं लक्षात घ्या। आता दुसरं बघा, ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे। म्हणजे अर्जदाराकडे जो चालू नंबर आहे तोच नंबर द्यायचा आहे, एवढं लक्षात घ्या। आता 3 नंबरचं पहा, उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे। आता अर्जदाराकडे पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल 100 KB मध्ये अर्जदाराला ते अपलोड करायचं आहे, JPG PNG फॉर्मॅटमध्ये। आता सही बघा, स्वाक्षरी कमाल 20 KB पर्यंत केवळ JPG PNG फॉर्मॅटमध्ये अर्जदाराला ते वेबसाईटमध्ये 20 KBच्या आत अपलोड करायची आहे। आता इतर जे कागदपत्र आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये कमाल 250 KBच्या आतमध्ये ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। उमेदवाराचा जन्मदाखला, 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणतेही एक वयाचा पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकता। आधार कार्ड पुढील व मागील बाजू सहित, म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड जे अपलोड करायचे एकाच PDF मध्ये पुढील बाजू व मागील बाजू अपलोड करायचे। आपले काही मित्र काय करतात, फक्त पहिली बाजू अपलोड करतात, तसं करायचं नाही, तर दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायचे आहेत। 10वी गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे, म्हणजेच तुम्हाला ते एकाच PDF मध्ये गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच PDF मध्ये कम्प्रेस करून अपलोड करायचे आहेत। जर तुमच्याकडे कोणतेही एकच असेल, गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, तर तुम्ही गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र कोणतेही एक अपलोड करू शकता। 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे, हे पण तसंच आहे। जर तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका हे दोन्ही असतील तर एकाच PDF मध्ये अपलोड करा, नाहीतर एकच अपलोड करा तरी पण चालतंय। पदवी गुणपत्रिका प्रमाणपत्र
जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. जर नसेल झालं तर हे सोडून पण देऊ शकता, हे ऑप्शनल आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट हे सगळ्यांना लागणार आहे. सगळ्यांना कंपल्सरी अपलोड करायचे. आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा. म्हणजेच तुम्हाला मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. म्हणजेच तुम्ही त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर लिहिलेलं पाहिजे 3 वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे असेल तरच तुम्ही अपलोड करा. जमात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना अपलोड करावी लागणार आहे. आणि जर आतापर्यंत कोणी जर कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, नंतर तुम्हाला वेळ दिला जातो. अनाथ प्रमाणपत्र जर लागू असल्यास अपलोड करा, नाही तर सोडून द्या. त्याच्यानंतर राजपत्र गॅजेट जर नावामध्ये काही बदल असेल तर अपलोड करा, नाही तर सोडून द्या. आता शारीरिक पात्रता आणि निकष पहा. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण. आता पुरुष आणि महिला यांसाठी वयाची जी अट असणार आहे ती 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही कोणी अर्ज करू शकता. पुरुषांसाठी उंची असणार आहे 160 सेंटीमीटर. छाती फुगवता न फुगवता किमान 5 सेंटीमीटर असावी. महिलांसाठी जी उंची दिलेली आहे ती 150 सेमी इतकी असावी. तुम्ही जर सेने भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार असाल, तुमचं जे वय आहे ते 17 ते 21 वर्ष इतका असावा. महिला पुरुष दोघांसाठी 17 ते 21 वर्ष वय असावी. पुरुषांसाठी जी उंची आहे ती 168 सेमी इतकी असावी. महिलांसाठी जी उंची आहे ती 157 सेमी इतकी असावी. छाती फुगवता न फुगवता किमान 5 सेमी इतकी असावी. तुमची जी वय आहे ती 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट करण्यात येईल. ज्यांनी मागच्या वर्षी लाभ घेतला होता त्यांना यावर्षी लाभ मिळणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. घरबसल्या फॉर्म भरून घेण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलवर आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करा. तुमचे डॉक्युमेंट पाठवा, घरबसल्या फॉर्म भरून देण्यात येईल. काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारा.